बातमी राज्यातल्या पावसाची आहे। राज्यभरात पावसानं जोरदार कमबॅक केलं असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र असा चौफेर मुसळधार पाऊस बरसतोय। पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना फटका बसलाय आणि नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसलाय, तर मराठवाड्यात पिकांसह अनेकांच्या घरांचं नुकसान झालंय। तिकडे पश्चिम महाराष्ट्रातही धुवाधार पाऊस बरसतोय। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र चारही विभागांमध्ये पावसामुळे कशी दुर्दशा झाली आहे, किती अडचणींचा सामना नागरिकांना, शेतकऱ्यांना करावा लागतोय, त्याचीच ही दृश्य आहेत। तर यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय। नदी नाले तुडुंब भरलेत, गावातले रस्तेही जलमय झालेत। अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरून आर्थिक नुकसान झालंय। याच पाण्यातनं, याच पावसातनं नागरिकांना वाट काढावी लागते। अनेकांच्या घरांच्या उंबऱ्यापर्यंत सुद्धा पाणी पोहोचलेलं आहे। त्यामुळे घरातलं साहित्य किंवा आपल्या दुकानातलं सामान वाचवण्यासाठी लोकांची धडपड पाहायला मिळते। नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आणि शहरातले रस्ते पाण्याखाली गेले। अनेक घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलंय। हजारो हेक्टर शेतीही पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान होतंय। तर हिमायतनगरच्या अंडरब्रिजवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। या पाण्यातनं एका व्यक्तीनं थार गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण पाणी जास्त होतं, त्यामुळे ही गाडी अचानक बंद पडली आणि पाण्यामध्ये अडकली। नांदेडच्या हिमायतनगरमधली दृश्य, पुलावरनं पाणी वाहत असताना सुद्धा या थार जीप चालकानं ही गाडी दुसऱ्या टोकाला नेण्याचा प्रयत्न केला। हे एक प्रकारे अतिधाडस होतं, पण मध्यभागी जेव्हा ही गाडी पोहोचली तेव्हा चालकाला ही गाडी नियंत्रित होईना। पाण्याचा वेग वाढलेला होता, गाडी मध्येच बंद पडली आणि तिथेच अडकून बसली। तर नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। बोधडी ते सिंदगी या रस्त्यावरती शाळेची रिकामी बस पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडली। पाण्याचा जोर वाढला, त्यामुळे काही अंतरापर्यंत ही स्कूल बस वाहून गेली। नंतर एका ठिकाणी बस अडकलेली। बसमध्ये चालकाशिवाय दुसरं कोणी नव्हतं। सध्या बस चालक बेपत्ता आहे आणि त्याचा शोध सुरू आहे। तर जळगावच्या चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतातली पिकं आडवी झाली आहेत। या नुकसानीचा शेतकऱ्यांना मोठा फटकाही बसलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। जोरदार पावसामुळे बीड तालुक्यातील पोत्रा गावात नदीला पूर आलाय। पुलावरनं पाणी वाहत असताना पूल पार करणं शेतकऱ्याला महागात पडलं। पाण्याच्या प्रवाहासोबत हा शेतकरी वाहून जात होता, मात्र सुदैवानं तो गाळात अडकला, त्यामुळे त्याचा जीव वाचला। पुन्हा एकदा नदीला पूर आल्यामुळे पुलावरनंही पाणी वाहत होतं। याच पाण्यातनं वाट काढण्याचं जीव घेणं अतिधाडस बरेच जण करत असतात। असाच एक शेतकरी जात होता, पाण्याच्या प्रवाहात तो वाहून जाऊ लागला। त्याचा जीवही अगदी धोक्यात आलेला होता, पण त्याला वाचवणं कुणालाही शक्य नव्हतं। त्याचं दैव बलवत्तर होतं, सुदैव होतं, त्यामुळे नदीच्या गाळामध्ये ही व्यक्ती अडकली आणि त्याचा जीव वाचला। सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातही जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते। बुरीकवठा तलावाची पातळी वाढली आहे। खैराट वरनाळा हा पूल अगदी पाण्याखाली गेलाय। तसंच बुरीकवठा तलावाची पातळी वाढल्यामुळे अनेक छोटे मोठे बंधारे सुद्धा पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसतंय। अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यात काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। काही तासातच विक्रमी पाऊस पडला, त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले। शेतीचं प्रचंड नुकसान झालं। गावागावातला संपर्कही तुटला, तर अनेक घरांची पडझड झाली। संसार उद्ध्वस्त झाल्यामुळे नुकसानग्रस्त महिलांच्या डोळ्यात पाणी आलंय। माधान गावातील कमलाबाई खंडारेंचं घर या पावसामुळे आणि पुरामुळे कोसळलं। प्रसंगावधान दाखवत घरातले सदस्य बाहेर पडले, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता।
आपला अनुभव सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. अमरावतीच्या चांदूर बाजारमधली परिस्थिती, अनेक घरांची पडझड झाली आहे. जी घरं वाचली आहेत त्यांच्यातलं संसारोपयोगी साहित्य वाहून गेलंय. चिखलाचं आणि गाळाचं साम्राज्य आहे. शेतकऱ्यांचं सुद्धा अतोनात नुकसान झालंय. कंबरभर पाण्यातनं सगळ्यांना वाट काढावी लागते. अनेक जण घरांच्या छतावरती उभे असल्याचं दिसतंय. प्रचंड नुकसान या पावसानं केलंय. पण आमच्या गरीबाकडून बांधणंच नाही होती. आता मातीचं घर तर मग आम्ही कुठून बांधा सांगा बरं. आम्ही सांजी आणणारे सांजी खाणारे लोक. वावर केलं 15 पोते गहू होते घरांनी. सगळं दायदाना होता घरांनी आमच्या. आमच्या घरी काहीच नाही राहिलं. रातपासून आम्ही कालपासून लेकरं बाय उपाशी आहेत. मग रात्री जेवणासाठी काही व्यवस्था केली प्रशासनाने? काहीच नाही केलती का तिकडे केलती म्हणते, पण इकडे इकडून आता इथल्या दूर आले पुरते काय तिकडे पुरं होता. कोण गेलं मग कालपासून आम्ही उपाशीच आहोत सगळे जण. मला सांगा, आता तुमचा सगळा संसार वाहून गेला, काय स्थिती आता इथून पुढे उभं राहण्यासाठी काय करावं? आता काय करावं लागेल पाय ना बा. तुम्ही काय करतात आता? आमची एवढी मोठी उद्ध्वस्त हे झाली तर तुमच्या डोळ्यात पाणी येतं. समोर काय वाटतं तुम्हाला? आता सगळं ते जे होतं ते गहू तांदूळ सगळंच ओलं झालं. सरकारकडून काय अपेक्षा? आता सरकारकडून तर मागा लागेल, पण आता तुमचंही काही पाहिजेच ना आमच्या ह्याच्यानी. आता सांगा सरकार आता काही देते काही नाही. कुठं राहा आम्ही लहान लहान लेकरात पोरीचे. 3 वर्ष झाले पोरीचे ॲक्सिडेंट नवरा वारला. ते लेकरं बापाची जात. पोरगी होती बाई, पोरगी दबली होती काल. उली लेकरं काढले पर्यातून. आणि याच कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी मुलांना सुद्धा कानपिचक्या दिल्या आणि काय संदेश दिला तो आपण पाहूया. एक मुलांनो लक्षात घ्या, हे आता तुम्ही ओरडताय ना हो करून काय काय काढतात ते आवाज, परंतु त्याच्यात मुलींचा आवाज नाही, फक्त पोरांचा आवाज आहे. सध्या काय व्हायला लागलंय, आत्ता पण स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच मुलांच्या पेक्षा जास्त पुढे आल्यात. का तर मग हे बघ, ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओरडा, नुसतं ओरडा शहाण्यांनो, ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे. आणि मग तुमची इतकी वाईट हाल होईल की ते तुम्हाला नाकारतील. ह्या मला चालत नाही, हा तर अजिबात चालत नाही. त्याच्यामुळं ओरडाओरडी करायचं बंद करा. जरा त्यांच्यासारखं अभ्यासात लक्ष द्या. पण कोकणातल्या एका नेत्यानं अजित पवारांचा पक्ष हायजॅक केला अशी टीका केली रोहित पवारांनी. 2029च्या निवडणुकीपूर्वी ते सगळ्यांना घेऊन भाजपत जातील असा दावाही रोहित पवारांनी केला. तर आम्हाला फुकटचे सल्ले देऊ नका, तुमच्या पक्षात तुम्ही लक्ष घाला असाही टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला. पवार काका पुतण्यात हे वाकयुद्ध कसं रंगलेलं तेही पाहूया. आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे, पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे. आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की 2029च्या 1.5 वर्ष आधी सर्व पदाधिकारी आणि पक्ष घेऊन, म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील. आम्ही आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. काही काय झालंय, काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मक्ता त्यांनाच दिलाय महाराष्ट्राचा, असं वागायला लागलेत काही जण. ठीक आहे, जसा त्याचा तो अधिकार आहे, परंतु ज्याने त्याने आपला पक्ष सांभाळावा, इतर पक्षांच्या मध्ये नाक खुपसायचं कारण नाही.